तर आम्ही गेलो होतो भाऊ जेजुरीले खंडोबारायाचं दर्शन घ्यायला आणि भंडारा उधळायला. चला तुम्ही पण पहा आमचा ब्लॉग कसा आहे तर. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अरे मी आपलेच विदर्भाची अन्नपूर्णा. तर आम्ही गेलो होतो पुणेजवळ असलेल्या एळकोट जय मल्हार जेजुरी गडावर. आजचा माहोलच म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशीचा माहोलच एकदम खतरनाक होता. म्हणजे सगळीकडे एकदम असं पिवळं धमक, भंडाराच भंडारा. सगळ्यात महत्त्वाचं तर आम्ही नेले होते त्या दिवशी छत्र्या नेणं गरजेचं आहे, कारण ऊन लय भयंकर आहे. मग काय आम्ही चौघांनी 5 जणांनी पण नंदीला मस्त भंडारा वाहला आणि मग आशिषदादांनी पूनमला मला सोपांनी असं 5-5 पायऱ्यावरती उचलून नेलं. म्हणे बाबा लय भारी आहे तुम्ही, कसं काय नेणार आहे मी? बघा फक्त 5 पायऱ्या नेला, असंही कुठं असते? मग आमच्या मुलाचं तर ठरलं असते कुठेही जा काही करा पण मला गाडी घेऊन द्या, आणि तो गाडी घेतल्याशिवाय राहत नाही. बरं ते गाडी सरळ घरी येत नाही, ते तिथंच तुटते आणि तिथंच फेकते. म्हणजे 100-200चा गच्चू आम्हाला बसते म्हणजे बसते काय तर याच्या कार. तुम्हाला सांगू काय लय पायऱ्या आहे बापा, तिथं चढता चढता दम लागते. पण खंडोबारायाचं नाव घेतलं ना की सगळा थकवा निघून जातो. विदर्भातून जेजुरीला येणं म्हणजे लय कष्ट लागते, पण खंडोबाचं नाव घेतलं की दर्शनही चांगलं होते आणि सगळंच चांगलं होते, म्हणजे काही कष्ट लागत नाही. आणि खरं म्हणजे आम्ही पुणेवरनंच आलो होतो, डायरेक्ट विदर्भातून नव्हतो आलो. हे बघ इथं सगळीकडे भंडाराच भंडारा, म्हणजे भंडाऱ्यांनी लोकांनी आंघोळ केलेली आहे. सगळे कसे पिवळे पिवळे, यालाच तर म्हणतात खरी भक्ती. मन अगदी प्रसन्न होते इथे आल्यानंतर. मग आलो आम्ही मंदिराजवळ. तर गर्दी एवढी होती ना, तुफान गर्दी होती. पण काय दर्शन झाल्याशिवाय पाऊल पुढेही सरकणार नव्हतं. दर्शन घेऊन जायचं तर होतंच, वरून ऊनही खूप होतं, पण दर्शन महत्त्वाचं होतं. मग आम्ही लागलो सगळेजण रांगेत. रांगे बरीच लांब होती, दर्शन तसं लवकरच झालं, जास्त काही वेळ लागला नाही, पण तरी रांग तर होतीच. तुम्हाला माहिती आहे काय, इथे एक विधी असतो खास, तळी भरणं म्हणतात. माहिती आहे का तुम्हाला तळी भरणं म्हणजे काय असते? मी सांगते तुम्हाला. नारळ, भंडारा आणि सुपाऱ्या घेऊन मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला जातो, यालाच म्हणते तळी भरणं. आणि हे सगळं पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. आमचं सर्वांचं मध्ये मध्ये चालूच होतं भंडारा उधळणं, म्हणजे जिथं दिसन तिथं आम्ही भंडारा उधळायचं. पण छान वाटते, एकदम असं प्रसन्न वाटते. तिथं मंदिराचं कामही चालू होतं, आता कदाचित झालं असं पूर्ण, पण तेव्हा काम चालू होतं. असं करत करत आम्ही पोचलो मग मंदिरात. खंडोबाराया आमच्यावर तुझी अशीच कृपा राहू दे, आमच्या विदर्भावर राहू दे, संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण भारतावर, संपूर्ण जगावर तुझी अशीच कृपा राहू दे रे बाबा. मग पूनमनं आणि मी दोघींनी पण म्हाळसा आणि बानुबयासाठी ओटी घेतली आणि ओटी पण आम्ही तिथे भरली. खंडोरायाचं दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि तुळजाभवानीचं पण दर्शन घेतलं. तर तिथं आली होती पिवळी साडी गँग. ही गँग एकदम मस्त होती, फोटो काढत होते, एन्जॉय करत होते. कदाचित ते एखाद्याच्या हळदीवरून आले असावेत असं आम्हाला वाटलं. दर्शन आटोपल्यानंतर आम्ही निघालो होतो घराकडे. तर पूनम म्हणते की आपण इकडे बघूया काय आहे, तर जाऊन बघू. बघते तर काय असला मस्त स्पॉट होता ना, म्हणजे तिथं जेवढी गरमी झाली होती इथं तेवढीच थंडी होती. म्हणजे वारा होता मस्त एकदम थंडगार, आणि बाहेरचा व्ह्यू पण बघायला मिळाला, छान होतं. या स्पॉटला आम्ही खूप वेळ टाईमपास केला, फोटो काढले, तिथे माझ्या बाळाला मी खायला दिलं, पण छान होता तो स्पॉट. आता खंडोराया म्हटल्यावर तिथं भंडारा तर येईलच ना, मग तो सगळीकडे सांडलेला असतो. तर मी काही चप्पल बरोबर नेली नव्हती, म्हणजे शूज न्यायचा होता ग्रिपवाला, पण मी नेली होती चप्पल. आणि मग काय विचारता सगळ्यात शेवटच्या पायरीला येऊन मी पडली. मी पडल्यावर माझी इकडे कंबर दुखत होती, म्हणजे मला लागलं होतं तिथं, आणि ते लोक मार हसून राहिले होते. कमालच आहे लोकांची. जाऊ द्या, झालं ते झालं. तर आम्ही आलो मग दुसऱ्या स्पॉटवर. तर दुसरा स्पॉट कोणता आता हे तुम्ही बघून घ्या, इथं नाव आहे मस्तपैकी, ते नाव वाचा आणि स्वतःच बघून घ्या. तर आम्ही गेलो होतो मोरगावला मयुरेश्वर मंदिरात. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की ते फेब्रुवारी मार्चपासूनच ऊन एवढी तापते की काय सांगू. त्याच्यामुळे छत्री घेऊन जात जा, टोप्या असेल तर टोप्या नेत जा सोबत, आपले दुपट्टे बिपट्टे सगळं घेऊन जायचं, पण उन्हीपासून बचाव करायचा. अष्टविनायकमधला एक गणपती म्हणजेच मयुरेश्वर. मग मयुरेश्वरचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही परतीला निघालो. ज्यूस सेंटर होतं, उसाचा रस पिलो आणि मग निघालो. पूनमला तुम्ही नीट बघून घ्या, आणि कोणासारखी दिसते तर मला सांगा. मला तर हे 1920मधली जी हिरोईन आहे तिच्यासारखी दिसते. तुम्हाला दिसते का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या दिवशीचा सगळ्यात शेवटचा स्पॉट होता आमचा संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिर म्हणजे तिथे महादेवाची खूप मोठी पिंड आहे, खूप मोठा नंदी आहे, असं भव्य दिव्य मंदिर आहे ते. खूप म्हणजे असं जुन्या काळातील मंदिर आहे, खूप छान आहे. सगळी लोक मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी दर्शन घेते, पण आम्ही काय केलं माहीत आहे? अरे आम्ही दर्शनच घेतलं. सगळ्यात पहिले मंदिरात गेल्यावर दर्शनच घेत असते ना, दुसरं काय करत असते. नंतर फोटो काढतात, नंतर बाकीचं फिरतात. हे मंदिर येते सासवड गावात, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. इथं 2 नद्यांचा संगम आहे, कर्रा आणि जांभळी. तर हे जे मंदिर आहे ते खूप म्हणजे खूप वर्ष जुनं आहे.
हेमाळपंथी शैलीतील दगडी बांधकामाचं मंदिर आहे. आणि मुख्य मंदिरात जी आत्ता आपण महादेवाची पिंड बघितली ना, ती स्वयंभू आहे. जसं आपण त्या मंदिराच्या पायऱ्या, दीपमाळा आणि नदीकाठचे निसर्गरम्य वातावरण बघतो, तसं मनाला ते इतकं प्रसन्न करते ना, म्हणजे बाहेर जेव्हा आपण बसतो खूपच मस्त वाटते. इतकं ऊन असूनसुद्धा खूप छान वाटत होतं तिथे. इथं नवीन जोडपी प्री वेडिंग शूट करतात किंवा मग मूवीची शूटिंग पण इथे होते. एक बाप लेक म्हणून मूवी आहे, त्यात पण हे मंदिर दाखवलेलं आहे. असं बरेच मूवीमध्ये असेल, मी त्याच मूवीमध्ये बघितलं फक्त, पण प्री वेडिंग शूट तर इथे होतेच. आता एवढ्या मोठ्या मंदिरासमोर एवढी सुंदर नदी आणि इतकं शांत वातावरण, खरंच मन अगदी प्रसन्न होते. तुम्ही एकदा जाऊन या. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.